भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंचं अखेर राजकीय पुनर्वसन करण्यात आलंय। पंकजा मुंडेंना भाजपनं विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे। पंकजा मुंडे तब्बल 4.5 वर्षानंतर विधिमंडळात कमबॅक करणार आहेत। पाहूया। पंकजा मुंडेंचं भाजपकडून राजकीय पुनर्वसन। पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी। सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर, परिणय फुकेंना संधी देण्यात आली। लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार की नाही या प्रश्नांचं उत्तर मिळालं। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उमेदवार जाहीर करताना भाजपनं पंकजा मुंडेंना ही उमेदवारी दिली। वरिष्ठ सभागृहात पाठवून पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय भाजपनं घेतला। संख्याबळानुसार निवडणूक झाली तरी पंकजा मुंडे निवडून येण्यास कोणतीही अडचण नाही। अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधान परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं 5 नावं जाहीर झाली आहेत। विशेषतः आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की पंकजाताईंना विधान परिषदेमध्ये उमेदवारी दिली जावी। केंद्रीय भारतीय जनता पक्षाने ते मान्य केलं आहे आणि त्यांचं नाव जाहीर केलं आहे। त्यामुळे आम्ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे आभार मानतो। पंकजा मुंडेंशिवाय भाजपनं इतर 4 जणांना विधान परिषदेची उमेदवारी दिली। सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे यांना उमेदवारी दिली। भाजपनं पुन्हा संधी दिल्यानं सदाभाऊंनी पक्षाचे आभार मानले। आज खऱ्या अर्थानं कृषी दिन आहे आणि या कृषी दिना दिवशी एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला खऱ्या अर्थानं संधी मिळाली। या ठिकाणी मला काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी भारतीय जनता पक्ष परिवाराचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखेंनाही भाजपनं संधी दिली। पेपर टाकणारा पोऱ्या ते विधान परिषदेचा उमेदवार असा त्यांच्या आयुष्याचा प्रवास राहिलाय। अमित गोरखे उच्च शिक्षित मागासवर्गीय चेहरा आहे, शिवाय फडणवीसांचे ते विश्वासू मानले जातात। विधान परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं माझी त्या ठिकाणी निवड करण्यात आली आहे। खरं तर मी भारतीय जनता पार्टीचा खूप खूप आभारी आहे आणि आपणा सर्वांना मी सांगू इच्छितो की आज तागायत महाराष्ट्राच्या जन्मापासून मातंग समाजाला विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर कुठल्याही पक्षानं प्रतिनिधित्व दिलं नव्हतं, परंतु ते भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं। भाजपची उमेदवारांची यादी पाहिल्यास या यादीवरही देवेंद्र फडणवीसांचा प्रभाव हा स्पष्टपणे दिसतोय। लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतरही फडणवीसांवर दिल्लीश्वरांनी विश्वास टाकल्याचं स्पष्ट झालंय। अजय अडसूळसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।